महत्त्वाची बातमी आहे ती पुण्यामधून। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता धंगेकर आणि मोहोळ यांच्यामधला वाद थांबत नाहीये। आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच असल्याच्या मोहोळांच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे। तर भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा असल्याचं म्हणत धंगेकरांनी भाजपकडेच बोट दाखवलंय। धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ पुढे आले आणि त्यांनी एक वेगळं वक्तव्य केलंय। दरम्यान आरोप करणाऱ्यांना चावी देणारा वेगळाच असल्याच्या मोहोळांच्या वक्तव्यानं खळबळ माजली आहे। धंगेकरांनी मात्र भाजपकडे बोट दाखवलंय। कुणी उठायचं, काही आरोप करायचं, मला असं वाटतं याच्या मागे कुणीतरी चावी देणारा वेगळा असेल तर ते मी काही लक्ष देत नाही। आणि मला माझं म्हणणं आहे की माझी तुम्हाला विनंती आहे, हे विषय पण नको। तर तुम्हाला असं वाटत नाही का भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा मला पाठिंबा नाही? तर 100% पाठिंबा, फक्त ते बोलत नाहीत, त्यांचाही पाठिंबा आहे मला। भारतीय जनता पार्टीचा देखील तुम्हाला पाठिंबा आहे? 100% विकृतीच्या विरुद्ध बोलणं हीच विकृतीच्या विरुद्ध बोललंच पाहिजे। एखादा जर कुटुंबातला चुकीचा माणूस असेल कुटुंबातलं, त्याला आपण बोलतो की तू चांगला वाग। पुण्यातल्या जैन बोर्डिंग विक्री प्रकरणात धंगेकरांनी मोहोळांविरोधात मोर्चा वळवलाय। जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या व्यक्तीसोबत मोहोळ पार्टनर होते आणि यावरूनच धंगेकरांनी मोहोळांचा उल्लेख जाग्या मोहोळ असा केलाय। मोहोळांविरोधात एवढ्या आक्रमकपणे बोलून सुद्धा धंगेकरांवर शिंदेच्या शिवसेनेनं कोणतीही कारवाई केलेली नाही। यावरूनही राऊतांनी धंगेकरांच्या पाठीशी सरकारमधील व्यक्ती असल्याचं विधान केलंय। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आलेले आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। कदाचित संजय राऊत यांची फूस असल्यामुळे रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचं बेतालपणे वक्तव्य करत आहेत। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील, हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। तर या प्रकरणात आता पुणे भाजपनं धंगेकरांची तक्रार फडणवीसांकडे केली आहे। धंगेकरांनी मात्र फडणवीसांविरोधात पुण्यातून मुख्यमंत्री पदाच्या वेळी कोण बातम्या सोडत होतं असा सवाल उपस्थित करत धंगेकरांचा मोहोळांकडे रोख असल्याचं दिसलं। तर 2024ला एक जण मीडियामध्ये बातम्या पेरून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला होता। तो कोण आहे? आदरणीय फडणवीस साहेबांना माहिती आहे। आज तोच घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्यावर पक्ष कारवाई झाल्याच्या खोट्या बातम्या पेरतोय। मन में है विश्वास, हम होंगे कामयाब असं ट्विट करून धंगेकरांनी निशाणा साधलाय। मुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मोहोळ विरुद्ध धंगेकर हे मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। दरम्यान धंगेकरांनी ट्विटरवरून शिंदेच्या शिवसेनेचा फोटो काढून टाकलाय। कितीही किंमत मोजावी लागली तरी लढत राहणार असल्याचंही धंगेकर म्हणाले। माझे नेते जे आहेत एकनाथ शिंदे, मी त्यांनी मला मान सन्मानाने या पक्षामध्ये पदाधिकारी केलं, मान सन्मान दिला आणि मला वाटत नाही की माझी बाजू मी त्यांना मांडली तर ते मला नोटीस किंवा माझ्या हक्कलपट्टी केली असं मला वाटत नाही। धंगेकर आता शांत बसणार नाहीत? अरे गुन्हे दाखल झाले पण शांत काय? तुम्ही चोरी केली, मग चोरी केलं तुम्ही पण माल सामान घ्या आता मला वाच, असं नाही। तुम्ही चोरी केली, गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसणार? लढणार। राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी रवी धंगेकर आज सांगतो लढणार म्हणजे लढणार। आता मी सल्ला देण्या इतका रवी भाऊ मोठा नाहीये। रवी भाऊनी या शहराचे आमदार पद भूषवलेले आहे। 4 टर्म ते नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आहेत। त्यामुळे मला वाटतं की सध्या रवी भाऊंनी परत मी ज्याप्रमाणे घरवापसी केली ना शिवसेनेमध्ये, तसं रवी भाऊंनी शिवसेनेमध्ये आलं तर मला वाटतं की रवी भाऊच्या खांद्याला खांदा लावून आम्हाला महानगरपालिका चांगल्या पद्धतीने लढता येईल। धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। मग नवी मुंबईचं काय? इकडं तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत। मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे। आपलं जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे। धनगेकरांचे विषय आणि त्याला असलेली झालर ही वेगळी आहे आणि गणेश नाईक साहेबांचे विषय आणि त्यांची जी विषयाची चर्चा होती हा भाग वेगळा आहे। आता तसं बघायला गेलं पहिलं सुरुवात कोणी केली तर ते सगळं तुमच्याच बातम्या काढून बघायला लागतील। ते टिट फॉर टॅटचा काही संबंध येत नाही। दोन्ही नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे। पक्षाच्या चौकटीमध्ये आपल्या नेतृत्वाशी बोलून भूमिका त्या ठिकाणी मांडली तर चांगलं राहील। प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या कुरघोडी होतच असतात। खालच्या स्तरावरच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल
असं आमच्या सहित कुणीच वक्तव्य करू नये अशी मला अपेक्षा.